अरे जगाच्या बाजारात कुठल्याही मोठ्या दवाखान्यात जा, तुमचा आजार बरा होणार नाही. त्या ठिकाणी बाळूमामांच्या चरित्रामध्ये सांगितलंय, बाळूमामांना एका वैद्यापेक्षा जास्ती माझ्या बाळूमामांचा भंडारा काम करतो. एवढी ताकद माझ्या बाळूमामांमध्ये. बाळूमामांचा भंडारा. एखादा माणूस आजारी असेल ना, त्याच्या हाताला जर लावला, एखाद्याचा हात चालत नसेल, एखाद्याचा हात मोडलेला असेल ना, त्याच्यावरती सुद्धा कृपा करतो. पण त्याकरता सेवा करावी लागते अंतःकरणापासून. पद्मपुरात तुझी वैवाट, तुझा भंडारा मांडला. ऐका बरं का, तुम्ही सत्य मार्गावरनं गेलात, चांगल्या मार्गानं जर तुम्ही कार्यरत केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी भेटणार आहे. मग तुम्ही जसं जसं चांगलं कार्य करत जाल ना, तशा तशा पद्धतीनं बाळूमामा आपल्यावरती कृपा आशीर्वाद करणार आहे. अजून काय पाहिजे? तुम्ही केलेल्या सगळ्या गोष्टी देव बघत असतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात. ऐका बरं का, आयुष्यामध्ये कितीही रुपये खर्च केला, आपण आयुष्याची काठीने घालवतो की नाही? महिला मंडळ साखरेच्या डब्यात, पिठाच्या डब्यात 10 रुपये ठेवतो ना, त्यातले ते 10 रुपये आपण परमार्थासाठी, त्यातले ते 10 रुपये आपण भगवंतासाठी ज्यावेळेस अर्पण करतो ना, त्याच्यापेक्षा तिपटीनं आपल्याला येतं. एका पंढरपूरमध्ये एक व्यक्ती पंढरपूरमध्ये गेला आणि देवाची भक्ती करताना, काही लोक भक्ती करत असताना देव भावाचा भूकेला. देवाला काय पाहिजे? तुमचा भाव पाहिजे, तुमची भक्ती पाहिजे. आपण म्हणतो करू 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 सेवा, पण कधी? एका ठिकाणी खूप सुंदर लागलंय, त्या देवाचं वेड तुम्हाला लागलं पाहिजे. कुठलाही देव करा, कुठलाही संत करा, पण संतांनी स्वतःचा विचार कधीच केला नाही आयुष्यामध्ये. असा कुठलाही संत मला दाखवा, ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, आमचे बाळूमामा असतील, कुठल्याही संतानं जगाच्या उद्धारासाठी प्रयत्न केला. आग लगी आसमान में, आग लगी आसमान में, झरझर गिरे अंगार, अगर संत न होते इस दुनिया में तो जल जाता ये पूरा संसार. एवढा अधिकार संतांमध्ये. जगाच्या कल्याणात संतांची विभूती आणि देह कष्टविती. मग आयुष्यामध्ये सातत्याने भक्ती करत असताना कोणती भक्ती? बघा बरं का, पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे, बाळूमामा आहे. तुम्ही त्यांच्यासमोर जा, डोळे तुम्ही घ्या रे सुकन, पहा. इतकी मनानं, भक्तीनं, भावानं तुम्ही ज्यावेळेस देवाच्या समोर जाऊन नतमस्तक व्हाल ना, बाळूमामांना पाहिल्यानंतरनं तुम्हाला जो आनंद निर्माण होतो, इथं आलेल्या प्रत्येक माता माऊली आज तुम्ही बघताय अंतःकरणामध्ये शुद्ध भाव देखून त्या ठिकाणी आरतीसाठी सगळेजण त्या ठिकाणी सज्जेत. का? कारण की इथं आल्यावरती जे समाधान भेटतं ना, ते विश्वाच्या पाठीवरती कुठंच भेटत नाही. म्हणून सातत्याने आम्ही काय करतो, देवाला काय आवडतं, देवाला कोण आवडतं, तर देवाला तुम्ही करत असणारं देवावरती प्रेम. किती निस्सीम भक्तीनं तुम्ही सातत्यानं चालता, बोलता, उठता, बसता, देवावरती प्रेम करा. ऐका बरं का, जनाबाईंसाठी पंढरीचा पांडुरंग परमात्मा घरी बसल्या बसल्या आला. तुमच्यासाठी येणार, तुमच्यासाठी बाळूमामा येणार आहेत, पण हृदयातून प्रेमानं, अंतःकरणानं आवाज द्या. ज्यानं देवावरती प्रेम केलं त्याचं आयुष्य सुंदर झालं, ज्यानं संतांवरती प्रेम केलं त्याचं भविष्य उज्ज्वल झालं. आणि तुम्ही जर तुमच्या आयुष्यातला 1 तास कीर्तना करता दिला तर तुमचं सुद्धा जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. बसल्या बसल्या फक्त त्या देवाचं नाव घ्यायचं, उठता, बसता, चालता, बोलता. देवाला तुम्ही आणलेलं पान फूल आवडत नाही, शास्त्र सांगतं पत्रम पुष्पम फलम तोय. पान नको, फूल नको, काही नको, मला मनानं, भक्तीनं, भावानं तुम्ही शरण जा. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. तर देवाला कुठल्याही पद्धतीनं अंतःकरणामध्ये शुद्ध भाव ठेवून आपण ज्यावेळेस देवावरती प्रेम करतो, पण आपलं झालंय असं, आपण देवावरती कमी आणि त्या ठिकाणी दुसऱ्या गोष्टींवरती जास्ती प्रेम करतो. ऐका बरं का, संसार करत असताना, परमार्थ करत असताना असं माणसं म्हणतात, संसार करत असताना चिकाटीने संसार करावा. एक माणूस पंढरपूरला गेला आणि त्यांनी विचार केला, इतका चिकट, इतका चिकट, इतका चिकट, म्हणजे विचारताच सोय नाही बरं का महाराज. गुळापेक्षा जास्ती चिकट तो माणूस, इतका चिकाटीने संसार करायचा. मला सांगा, नवरा चिकट म्हणल्यावर बायको त्याच्यापेक्षा चिकट. पंढरपूरला गेला आणि पंढरपूरचा नियम आहे काय, पवित्र असं स्नान करायचं, बरोबर का नाही? चंद्रभागे स्नान आणि तुका मागे. चंद्रभागेमध्ये स्नान करायचं सांगत काय होते, स्नान करायला गेला आणि स्नान करत असताना त्या ठिकाणी कोणाला, वासुदेवाला.
त्या ठिकाणी वासुदेव म्हणाला, पंढरीच्या पांडुरंगा आळंदीच्या ज्ञानोबरया दान पावल वासुदेवाचं दान पावल वासुदेवाचं दान पावल. जसं वासुदेव आला तसं ह्याच्याच जवळ आला, दान पावलं करत. असं म्हणलं, असं करा, काहीतरी दान द्या. तो म्हटला, अरे देवा, त्याला घामच फुटला. बापरे, किती रुपये मागितलं वासुदेवानी? महिला मंडळ किती? 1 रुपया. किती? 1 रुपया. त्याला इतकं टेन्शन आलं. म्हणलं, आता इथं जरी 1 रुपया दिला तर बायको सुट्टी देणार नाही. त्याने असं केलं. तो म्हणला, असं करा, मी आता चंद्रभागेवरती स्नान करायला आलोय, मला मरणाचं गरम होत होतं म्हणून पैसे घरीच ठेवले. मी फक्त या ठिकाणी काय केलं, बनियनवरती आलोय. असं करा, माझ्या पंढरपूरच्या खोलीवरती तुम्ही या. चिकट माणसाचं दृष्टांत आहे बरं का. हो हाय का कोणी इथं? इथलं नाही मी सांगत, आमच्या पुण्याचं सांगते बरं का. इतका विचार केला त्याने, इतका विचार केला. घरी आला, पंढरपूरच्या खोलीवरती आला आणि पंढरपूरच्या खोलीवर आलं. मित्राला काय म्हणतो, अरे कसं फसवलं वासुदेवाला. म्हणले, पंढरपूरमध्ये किती गाव आहेत, किती गल्ल्यात, किती खोल्यात. वासुदेवाला काय माहिती माझी कोणती खोली आहे. त्याला वाटलं वासुदेव कसं काही. ऐका बरं का, देव येतो, त्याला सगळं काही कळतं. रूममध्ये आला, सगळं आवरावर केली आणि आवरावर झाली की दरवाजावरती थाप आली. दरवाजावरती थाप आली. ह्याला टेन्शनच आलं. म्हणले, दुसरं तिसरं कोणी नसणार. दरवाजा उघडला. आळंदीच्या ज्ञानोबराया पंढरीच्या पांडुरंगा दान पावल वासुदेवाचं दान पावल. दरवाजा उघडला. म्हणले, वासुदेवानी म्हटलं, तू सांगितलं होतंस ना माझ्या पंढरपूरच्या खोलीवर आलोय, आता दे, काय पाहिजे? रुपया. असं करतो, आता मला जायचंय माझ्या गावाला जायचंय, माझ्याकडे पैसेच उरले नाहीत. मी माझ्या पोरीला बांगड्या घेतल्या, खेळणं घेतलं, सगळं घेतलं, पण आता पैसे खिशात. किती पैसे आहेत? सगळ्यांनी बघा पटापट आपल्या फोन पेला किती बॅलन्स आहे. सगळ्यांकडे पैसे असतात बघा बरं का. पैसे आहेत, पण आता करायचं काय? त्यांनी सांगितलं, असं करा, तुम्ही आता काय करा, माझ्याकडचे पैसे संपलेत, आता फक्त माझ्याकडे एसटी पुरते 20 रुपये राहिलेत. तुम्ही असं करा वासुदेवा, आमच्या गावच्या खोलीवर त्या. कुठं? गावाचा पत्ता काहीच दिलं नाही. असं सांगितलं, तुम्ही गावच्या खोलीवरती या. आता देव हुशार आहे, त्याला वाटलं काय येतोय. घरी गेला, बायकोला सगळं सांगायला लागला. ज्याच्याकडं पैसे नव्हते तो एकदम स्पेशल कारनी त्या ठिकाणी घरी गेला. कसल्या गाडीनी? जास्ती भाड्याच्या स्पेशल गाडीने गेला. एक्स्ट्रा पैसे देऊन लवकर घरी गेला. वारकरी मागन ह्यो पुढं. पैसे नाहीत म्हटलं. घरी गेला आणि बायकोला सांगायला लागलं, हो बघ म्हणले, भे आणलं, बांगड्या आणल्या, त्या ठिकाणी प्रसाद आणलं, पिंकीला मी गळ्यातली माळ आणली, सगळं सांगायला लागला. आणि सांगता सांगता त्याचा मुद्दा आला की म्हटलं, पंढरपूरमध्ये मला एक वासुदेव भेटला आणि त्या वासुदेवाने मला रुपया, ह्यो एवढा चिकट. बायको किती असन? बायको म्हणली, रुपया दिला का? काय रुपया? किती चिकट? इतकी चिकट. म्हणून रुपया दिला तुम्ही? अगं ऐकून तरी घे. नाही दिला बाई रुपया. मग म्हटली, काय? म्हटली, मी त्याला सांगितलंय माझ्या गावच्या खोलीवर. हे दोघांचं संभाषण चालू आहे. तवर तक दरवाजावरती थाप वाजली. आता ह्याला टेन्शन आलं. दुसरं तिसरं कोणी नसणार, वासुदेवच असणार. त्याला टेन्शन आलं. म्हणलं, वासुदेव आलेला आहे, आता आपल्याला पैसे दिल्याशिवाय गत्यंतर नाही. बायको म्हणते, असं सांगा की आता तुम्ही, मी असं सांगते, माझे मालक आले आणि आल्याच गेले. म्हणले, बरं असं करू, आले गेले ना, बरं कशासाठी? बाळापूरकर. किती रुपयासाठी? 1 रुपयासाठी बरं का. मग म्हणली, दरवाजा उघडला. वासुदेवाने विचारले, असं बोलणं झालं तर तुमच्या पतिदेवाबरोबर. असं करा, त्यांनी मला सांगितलं होतं तुम्हाला गावच्या खोली आल्यावर रुपया, तुम्ही तेवढं द्या, मी माझं चाललो, देव तुमची परीक्षा घेत असतं बरं का. रुपया द्या म्हणलं होती. त्याला प्रश्न पडला. तिने सांगायला सुरुवात केली, माझे धनी आले, मी त्यांच्यासाठी जेवण बनवलं होतं, जेवण करतील मला असं वाटलं, पण आलेच माझे धनी
गेले किती रुपयासाठी? 1 रुपयासाठी. आता त्याला टेन्शन आलं, ती रडायला लागली, गाव गोळा झालं. खोटं खोटं होईना का रडायला लागली, सूर धरून रडायला लागली. चांगले होते, असे होते, तसे होते. अख्खं गाव गोळा झालं. गाव गोळं झालं, सगळेजण गोळा झाले. आता सगळ्यात शेवटी सरते शेवटी माणूस मेल्यावर कपाळाला काय लावतात? तुमच्याकडं आमच्याकडं रुपया लावतात, तुमच्याकडं रुपया. तसंच आहे ना, आमच्याकडं मेल्यावर जळतात, तुमच्याकडं तसंच आहे ना. मला वाटलं मधी लई नद्या आल्या, इकडं काही वेगळं आहे का काय? जला गाड्या हसले तरी तुम्ही निदान, एवढा दुःखाचा संसार निदान खळखळून तरी हसले. ऐका बरं का, विचार केलं म्हणले आता काय करायचं, सगळं काही विधी झाले. आता सगळ्यात शेवटी कपाळाला पोरगा रुपया लावायला पुढं आला. जसा याने रुपया लावला तसा तो बाबा उठून बसला. रुपया नको लावू रुपया. वासुदेवाला म्हटलं दे मग, मी त्यासाठीच शेवटपर्यंत वासुदेव थांबला. ऐका बरं का, देवसुद्धा सातत्याने तुमची परीक्षा करत असतो. ज्या ठिकाणी आपल्याला एखादा माणूस अडचणीत दिसतोय ना, एखादा माणूस संकटात दिसतोय ना, त्याच्यासाठी धावून जा. आयुष्यात किती पैसा कमवला याची नोंद कुठंच? मला सांगा, तुम्ही फार प्रॉपर्टी कमवली, फार पैसा कमवला, तो तुमच्यासोबत येणार आहे का? काहीच येणार नाही. आयुष्यभर रुपया 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 कमवला ना, त्या रुपयामधला किती रुपया तुम्ही त्या ठिकाणी संतांच्या चरणी अर्पण केला, त्याला सर्वात जास्ती महत्त्व आहे. किती पैसे तुम्ही देवासाठी दान केले ते महत्त्वाचं आहे. वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, पैशाची जादू लयणारी. टाळ वाजवा. हा पैसा आपल्याला जगून देत नाही. जर तुम्ही लाखो रुपये कमवला, त्या लाखो रुपये कमवणाऱ्या माणसाला सुख नाही, पण जो संत सेवा करतो, भगवंताला काय आवडतं याची थोर भक्ती, आवडते देवा काय आवडतं, संसार संसार करत बसला तर देव आपल्यावरती टाळ. संसारासाठी कितीही केलं तरी ते आपल्याला पुरत नाही, आणि देवासाठी काय केलं ते आपल्याला आयुष्यभर सरळ नाही. म्हणून आयुष्यामध्ये काय करायचं? दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. म्हणून आयुष्यामध्ये सातत्यानं एकदा तरी माणसानं जन्माला आलात ना, एकदा तरी देवाच्या संताच्या गावाला जाऊन यायचं. आजपर्यंत सगळी सेवा केली, पण इथं बसलेल्या सगळ्यांना माझं एक म्हणणं आहे, तुम्ही आयुष्यामध्ये सगळं काही केलं, पण या आयुष्यामध्ये एक गणित आपलं चुकत गेलं गड्या. महाराज सांगतात, तुम्ही तुमच्या आयुष्यात जे कार्य केलं आहे ना, जशा पद्धतीने जीवन आलं आहे, आयुष्यभर त्या देवाला नावं ठेवली, ह्या देवाने माझं चांगलं केलं नाही, माझ्या देवाने माझं असं केलं नाही. बरेच लोक देवाला नावं ठेवतात. माझं या नारदाच्या गादीवरनं तुम्हाला सांगणं आहे का बरं का, ठेविले अनंते तैसेची राहावे. देवाने ज्या घरात जन्माला आणलं आहे, ऐका बरं का लक्षपूर्वक, आपण गरीब घरात जन्माला आलो आहे, हे आपली चुकी नाही, पण आयुष्यभर जीवन संपेपर्यंत आपण गरीब म्हणूनच मेलो तर नक्कीच तुमची चुकी. आयुष्यात भगवंतानं इतका सुंदर नरदेह दिला, या हातानं कधी दान केलं नाही, या हातानं देवाचं भजन केलं नाही, या मुखानं देवाचं गुणगान गायलं नाही, तर आयुष्यात तुम्हाला कसं यश धन संपत्ती लाभणार आहे? एक वेळ करे या दुःखा वेगळे. जर तुम्हाला असं वाटत असेल ना, तर उठता बसता चालता बोलता तुम्हाला एका तरी देवाचं वेड लागलं पाहिजे. इतकं वेड लावून घ्या देवावरती, एवढं वेड लावून घ्या देवावरती. जर तुम्ही देवावरती प्रेम केलं, अरे माझ्या बाळूमामांच्यावरती जे लोक प्रेम करतात ना, माझ्या बाळूमामा त्यांच्यावरती कृपा करतात. 4 लोक त्या ठिकाणी बाळूमामांच्या बग्यावरती चोरी करण्याकरता निघाले होते. त्यांना असं वाटलं, ग्रंथामधलं उदाहरण आहे, त्यांना असं वाटलं की बाळूमामाच्या तळावरती एवढी लोक येतात, सगळेजण आहेत, त्या ठिकाणी दानधर्म झालाय, त्या ठिकाणी आपल्याला चोरी करायची. ज्या ठिकाणी देव आहेत, ज्या ठिकाणी संत आहेत, त्या ठिकाणी असा प्रकार होत नाही. ऐका बरं का,
बाळू मामांच्या तळावरती चोरी करायला सगळेजण आलेत. सकाळपासून चालतायत, संध्याकाळ झाली, रात्र झाली. ते लोक फक्त त्या ठिकाणी मांजरसुंब्याच्या तिथून पुढं आले, अगदी ह्या टोकापर्यंत आले, ह्या चौकापर्यंत आले. तिथून फक्त आता किती किलोमीटर राहिलं, फक्त 500 मीटरवरती बाळू मामांचा तळ दिसतोय. असा उजेड दिसतोय, बाळू मामांचा तळ दिसतोय, लाइटिंग दिसते, जायचंय. पण बाळू मामांनी ज्यावेळेस बाळू मामा होते, आत्ता पण आपल्यासोबत आहेत आणि शेवटपर्यंत बाळू मामा आपल्यापर्यंत आपल्यासोबत राहणाऱ्या अशी संजीवन समाधी आदमापुरामध्ये आहे. असं करा, आयुष्यामध्ये एकदा तरी आदमापूरला जाऊन या. किती प्रसन्नता आहे. प्रत्येक लोक त्या ठिकाणी आदमापूरचं दर्शन घेतात. इतकं समाधान आहे, इतकं सुख आहे. जो माणूस संसारामध्ये दुःखानं ग्रासलेला आहे ना, त्या माणसानं फक्त नतमस्तक गेलं त्या ठिकाणी आदमापूरमध्ये जाऊन बाळू मामांनी त्यांचं दुःख सांगितलं, तर त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातलं दुःख कमी झाल्याशिवाय राहत नाही. ऐका बरं का, ज्या तुकोबारायांचा अभंग घेतलाय ना, ते तुकोबाराय सुद्धा तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतात, आयुष्यात एक करा. स्वतः तर भक्ती कराच, पण भक्ती करत असताना ही भक्ती ज्या वेळेस आपण दुसऱ्यांना करायला लावतो ना, त्यावेळेस त्या भक्तीमध्ये आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं वाढ झाल्याशिवाय राहत नाही. आपण बसल्या बसल्या आपलं दुःख सांगतो कोणाला. बघा बरं का महिला मंडळी, तुम्ही सगळेजण आलात कीर्तनाला, बसल्या बसल्या एक जण म्हणली चला आपण बाळू मामाच्या तळावरती जायचंय, 9 नंबर बघा या ठिकाणी आलाय बाळापूर नगरीमध्ये. असं करू आपण दोघी दर्शनाला जाऊन, दर्शनाला गेलं का तिथं जेवण पण असंच आहे ना, मला सगळ्यांचे चेहरे वाचता. असं करू म्हणली, जाऊ तिकडे जेवण पण करू. आता 2 महिला आल्यात, मैत्रिणी शेजारी बसल्यात, पाठीमागं बोलतायत. काय म्हणतात, होय ग कधी संपायचं कीर्तन, कवा संपायचं कीर्तन, अजून किती वेळ चालणार आहे कीर्तन, माझ्या पायाला लई मुंग्या. इकडं नाही ना पुरुष मंडळी, नाही ना, झोपले का काय, लय पायाला मुंग्या आल्यात. ही महिला तिला विचारते, होय ग कधी संपायचंय, आरतीसाठी आले, जेवण पण भूक पण लागली, कधी संपायचं कीर्तन, मला काही कळत नाही. ही तिला म्हणते, मला सांगा आयुष्यात आपण प्रेम कोणावरती करतो, प्रेम शेजारणीवरती करतो. महिला मंडळ, रोज वाटी वाटी भाजी महिला आपण कोणाला देतो, शेजारणीला देतो की नाही. बघ बाई आज शेवग्याची भाजी केली कशी झाली, बघ बाई आज मेथीची भाजी केली, बाबा बटाट्याची भाजी केली कशी झाली, देते का नाही आजी, दुसऱ्या आजीला देते. हा काय आपल्या मनामधला भाव आहे, हां देऊ तिला चांगलं. मला सांगा आजपर्यंत आयुष्य गेलं शेजारणीला भाजी देता देता, तिने उद्धार केला तुमचा, काहीतरी म्हणा, होय तरी म्हणा, नाही तरी म्हणा, आयुष्यभर आयुष्य गेलं, धरबाई कशी झाली, पण तिने उद्धार केला नाही. शेवटी नावच ठेवते, तुला म्हणून कुणाला सांगू, तुला म्हणून तुला म्हणून तुला म्हणून अख्खी बाळापूर नगरी जाम करते. पण तरी हां तुला आले का 1,500, मला आले बाया. हां ही असं अख्ख्या गावभर बातमी पेटली, जसं गंज पेटाव तसं बातमी, ए तुला आले का, चल बाया फॉर्म भराय, गर्दीच गर्दी, हाय की नाही. इकडं जास्ती प्रचार होतो की नाही महिला मंडळ. म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही शेजारणीवर एवढं प्रेम करताना ती तुमचा उद्धार करणार नाही. एका प्रकरणामध्ये खूप सुंदर सांगितलेलं, काय सांगतात ऐका बरं का. महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलेले. या शेजारणीनं, या बाळापूरच्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, आवाज द्या. या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया 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 बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया 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 बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. चांगलं केलं का वाईट केलं, चांगलं केलं का वाईट केलं. पंढरपूरचं दर्शन होईल, देवाची आवड निर्माण होईल, तरी लोकांनी नावच ठेवली. ही शेजारीन तिला म्हणते, पंढरीची वाट लई वाड, चालून चालून माझ्या पायाला आले की ग पोड,
मग ही शेजारी त्या शेजारणीला काय म्हणते ऐका. या बाळापूरच्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला कीर्तनाला नेलं ग बया 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 बया, मला कीर्तनाला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला कीर्तनाला नेलं ग बया 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 बया, मला कीर्तनाला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. म्हणून आयुष्यामध्ये ऐका बरं का, तुकोबाराय सांगतात तुमचं दुःख शेजारणीला सांगू नका. महिला मंडळ आजच्या कीर्तनापासून एक घेऊन जायचंय. काय आहात ना, झोपले नाही ना, कुणी मिसरी बिसरी लावत नाही ना. ऐका, आजच्या कीर्तनापासून एक आपलं रडगाणं गाण्यासाठी रडण्यासाठी शेजारणीकडे जायचं नाही, तर आपलं गीत रडण्यासाठी आपलं संसाराचं रडगाणं गाण्यासाठी देवा सांगू सुख दुःख आणि देव निवारील. तुमच्या आयुष्यात जे काही दुःख आहे ना, जा बाळूमामांच्या समोर बसा, बाळूमामांच्या समोर रडा. माझे बाळूमामा त्यातून पर्याय काढल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा तुम्हाला आवडतो तो देव आपला सहकारा. ज्यांना ज्यांना बाळूमामांची भक्ती, ज्यांच्या भक्ती हृदयामध्ये आहे ना, त्यांनी सतत बाळूमामांचं नामस्मरण करून बाळूमामांच्या समोर नतमस्तक झालात ना, खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यात त्या ठिकाणी दुःखच राहणार नाही. म्हणून महाराज सांगतात, जे काही आहे ना त्याच्यामध्ये समाधानी राहायचं. जेवढं काही होतं तुकोबारायांकडं, ज्या तुकोबारायांचा अभंग निवडलाय ना, जेवढं काही होतं ते सगळं देऊन टाकलं, तरी पण त्या देवाचं गुणगान गातात. गुण गाईन आवडी. एक इतकं प्रेम देवावरती, काहीच नको. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण त्या ठिकाणी मुद्रा घेऊन आले की नाही, तरी त्यांनी काय सांगितलं, आम्हाला हे काहीच नको, आम्हाला काय आवडतं, आवडे देवास्ती. तो ऐका, देवाला काय आवडतंय, तर देवाला श्री संत बाळूमामांना काय आवडतंय, तुम्ही मनानं भक्तीनं भावभक्तीचा भंडारा त्या ठिकाणी उधळा. इतक्या आनंदानं, जो काही आनंद तुम्ही या ठिकाणी, जसा आदमापुरामध्ये जल्लोष असतो, आता वर्षाची भाकणूक झाली, ज्या भाकणुकीमध्ये जे काही सांगितलं, गुरुवर्य कृष्णात महाराज ढोणे यांची भाकणूक आदमापूरमध्ये झाली आणि त्या भाकणुकीमध्ये त्यांनी जे काही सांगितलं ते काही सगळ्या गोष्टी खऱ्या होत आहेत. लक्षपूर्वक ऐका. बाळूमामांनी कित्येक वर्षांपूर्वी सांगितलेली जी काही भाकणूक आहे, त्या भाकणुकीमध्ये सांगितलं होतं जे काही होणार आहे ते आता थोड्याच दिवसांमध्ये आपल्याला दिसणार आहे. कालचाच एक व्हिडिओ बघू शकता तुम्ही इंस्टाग्रामवरती. सगळे पशु पक्षी प्राणी आपल्याला काय येणार आहे, आपल्या माणसांमध्ये येऊन त्या ठिकाणी आपल्यावरती हल्ला केल्याशिवाय राहणार नाही. जिथं प्राणी राहायची जागा आहे तिथं आपण घरं बांधतोय, तर ते प्राणी आपल्यावरती आक्रमण करतील की नाही, म्हणून विचार करा. जे काही भाकणुकीमध्ये सांगितलंय थोड्याच दिवसांमध्ये, इतक्या सगळ्यात सांगत बसायला वेळ नाही, सकाळ होईल, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. जे काही अनुभव आहेत ना ते सगळे भाकणुकीमध्ये सांगितलेत. आपल्याला अनुभव येणार आहेत सगळ्या गोष्टींचे. ऐका बरं का, आयुष्यामध्ये सतत तुम्ही सातत्यानं तुमच्या भागामध्ये बाळूमामांचा बघा आहे, ती मेंढी माऊलींची सेवा करत असताना जितकं प्रेम बाळूमामांवरती करताय ना, तेवढं प्रेम नुसतं मेंढी माऊलीवरती केलात ना, मेंढी माऊली जवळ गेला ना, मेंढी माऊलीच्या कानात नुसतं बोललात ना, की खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यात जेवढं दुःख आहे ते मेंढी माऊली माझ्या आयुष्यातलं दुःख निघून जाऊ दे, ती मेंढी माऊलीसुद्धा आपल्यावरती कृपा करते. एवढा अधिकार मेंढी माऊलीचा आहे. मग आता थोड्याच वेळाने ज्यावेळेस आरती होते ना, त्यावेळेस देवाचा घोडा त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारतो. अरे, निर्जीव असणाऱ्या प्राण्यांवरती बाळूमामांची सत्ता आहे. आज शहाण्या माणसाला कळत नाही घालिंग लोटांगाला कुठल्या बाजूने प्रदक्षिणा मारायचं, अजूनही आपल्याला ज्ञात नाही. पण सांगेन तुम्हाला, एवढी सत्ता माझ्या बाळूमामांची. आपण चालतोय, बोलतोय, सगळं काही देवाच्या इच्छेने, जे काही करतोय त्या सगळ्या गोष्टी आपल्या इच्छेने. आज जे जे व्यक्ती इथं आलेले आहेत ना, जो व्यक्ती रोज बाळूमामांचं नामस्मरण करतोय, बळावरती त्या ठिकाणी बग्यावरती सेवा करतोय, सातत्याने इथं
प्रसाद सेवन करतोय. मी सांगते आजचं कीर्तन ऐकलं, रोजचं कीर्तन ऐकलं ना, घरी गेल्यावर झोप लागत नाही. घरी गेलात तरी सुद्धा कानामध्ये ते आवाज घुमले जातात. का घुमले जातात? कारण की तेवढी नामामध्ये ताकद आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा. तुम्ही बाळूमामांची मूर्ती हृदयामध्ये जर साठवलीत ना, त्या बाळूमामांची मूर्ती जर तुमच्या हृदयामध्ये बिंबली गेली ना, तुम्ही डोळे जरी झाकले तरी माझे बाळूमामा जिवंत तुमच्या समोर उभा दिसतील. एवढी ताकद माझ्या बाळूमामांमध्ये. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, तुमची मूर्ती ध्यानात. स्वप्नात आले श्री संत बाळूमामा, स्वप्नात आले श्री संत बाळूमामा. रात्रंदिवसा मूर्ती आमची आमच्या ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. त्यांचा लागे स्वप्नात आले श्री संत बाळूमामा संत, स्वप्नात आले श्री बाळूमामा संत, स्वप्नात आले श्री बाळूमामा संत. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्यांचा लागे नांत. स्वप्नात आले बाळूमामा श्री संत, स्वप्नात आले श्री बाळूमामा संत. आपण उठता बसता बाळूमामांची जर भक्तीचा प्रयत्न केला तर खूप सुंदर सांगितलंय. स्वप्नात आले श्री बाळूमामा संत, स्वप्नात आले श्री बाळूमामा संत. तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. ऐका ना, आयुष्य निघून गेलं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण त्या देवाची भक्तीच करत नाही. आपलं मन फक्त संसारामध्ये, याचं असं झालं त्याचं तसं झालं. ऐका बरं का, एक व्यक्ती त्या ठिकाणी बाळूमामांच्या दरबारामध्ये गेला आणि बाळूमामांना विचारलं, बाळूमामा माझ्या आयुष्यात सुख समृद्धी का लागत नाहीये? मी सातत्याने त्या ठिकाणी काय करतोय, देवाची भक्ती करतोय, पण मला सुख लागत नाही. ऐका बरं का, आपण जन्माला आलोय, जन्माला आल्यापासून त्या देवाची आठवण आपल्या लक्षात राहिलेलीच नाही. आपण देवावरती प्रेम करतोय, पण फक्त सणासुदीचा वार असला की. आज आपण जिवंत आहे, आपल्या जिवंत आयुष्यात आपल्याला एक अनुभव आहे की देव आपल्यासाठी यायला तयार आहे, फक्त प्रेमानं बोलवलं पाहिजे. मला सांगा, आयुष्यात सगळ्या गोष्टी आपण चुकू शकतो, सगळ्या गोष्टी चुकू शकतो, पण सरते शेवटी तुम्ही सगळं काही तुम्ही तुमच्या लेकरा बाळांसाठी करता ना मायबाप? महिला मंडळी, तुम्ही तुमच्यासाठी जगता का लेकरांसाठी? आयुष्यभर लेकरांसाठी राब राब करतो, पण सगळ्या गोष्टी आपण लेकरांना घेऊन देऊ शकतो. लेकरांनी मागितलं आपल्याला गाडी पाहिजे, बाप गाडी देऊन देतो. आईने सांगितलं की लेकराला तुमच्या 4 व्हीलर गाडी पाहिजे, 2 व्हीलर घेऊन दिली, समाधान नाही, आता त्याला 4 व्हीलर पाहिजे. सगळ्या गोष्टी आपण त्याच्या पूर्ण करू शकतो. याही पुढचं बोलू का? तुमचा मुलगा दारू पिऊन घरी आला, तुम्ही त्याला त्याच्यातून वाचवता. तुमचा मुलगा कर्जबाजारी झाला, त्याला तुम्ही त्याच्यातून वाचवता. तुमचा मुलगा एखाद्याचा कुणाचा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट करून आला, त्यातनं सुद्धा तुम्ही त्याला वाचू शकता. पण मला सांगा मायबाप हो, मरणापासून तुम्ही तुमच्या लेकराला वाचू शकता? आयुष्यभर पैसा कमवला, पोरांना हे पाहिजे, पोरांना ते पाहिजे, पोरांना गाडी घ्यायची, पोरांना चांगल्या शाळेत टाकायचंय, पण आयुष्यात सगळ्या शेवटी हातात काय आलं? काय आलं? लेकराला वाचवायचंय, पण तिथं तुमची भक्ती. आयुष्यात तुम्हाला वशिल्याने सगळं काही मिळेल, वशिल्याने तुम्हाला देव विकत घेता येईल, वशिल्याने देवाचं दर्शन घेता येईल, पण वशिल्याने मरण थांबवता येत. आयुष्यात सगळ्या गोष्टी पैशासाठी केलं, पैसा कमवायचाय, मुलाबाळांसाठी सगळं काही करायचंय, पण सरते शेवटी डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या मुलाला आम्ही वाचू शकत नाही, सगळं काही देवावरती, सगळं काही देवावरती सोडा. मग आम्ही धावत पळत बाळूमामांच्या दर्शनाला गेलो. बाळूमामा आमच्या लेकराला वाचवा. कधी? ज्यावेळेस ही आपली जीवनरूपी नाव आहे ना, ज्यावेळेस तुम्ही धर्मसंकटात सापडलात ना, तेव्हा देवाचा धावा करत आहे. मला सांगा, वेळ आल्यावरती बस सापडत नाही,
वेळ आल्यावरती आपल्याला एखादी गाडी मिळत नाही, वेळ आल्यावरती चांगला डॉक्टर मिळत नाही. अरे जगाच्या बाजारात कुठल्याही मोठ्या दवाखान्यात जा, तुमचा आजार बरा होणार नाही. त्या ठिकाणी बाळूमामांच्या चरित्रामध्ये सांगितले, बाळूमामांना एका वैद्यापेक्षा जास्ती माझ्या बाळूमामांचा भंडारा काम करतो. एवढी ताकद माझ्या बाळूमामांमध्ये. बाळूमामांचा भंडारा, एखादा माणूस आजारी असेल ना, त्याच्या हाताला जर लावला, एखाद्याचा हात चालत नसेल, एखाद्याचा हात मोडलेला असेल ना, त्याच्यावरती सुद्धा कृपा करतो. पण त्याकरता सेवा करावी लागते अंतःकरणापासून.